हॅलो एव्हरीवन, मी पायल सावंत. माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आमच्या घरामध्ये थोडा चाव येत असेल तुम्हाला मागून ऐकायला. तर गणपती बाप्पा येत आहेत, आपल्या सर्वांचे लाडके. तर त्यासाठी आमच्याकडे चालू आहे डेकोरेशनची तयारी. आणि आपण कितीही बोललो, कितीही असं हे केलं की नाही खूप लवकर डेकोरेशन करायचंय, पण ते नाही, 2 दिवस आधीच होतं. तर चालू आहे ते. मी तुम्हाला दाखवते. यावेळेस खूप काहीतरी मस्त आणि वेगळं डेकोरेशन करणार आहे आम्ही. तुमच्यासोबत शेअर करते मी. आणि इकडे जास्त येते ना, इकडे थोडं जास्त येते. मी सांगितले राहू दे, थोडंसं जास्त. थोडं जास्त घेतलं ना ते. इकडे पण थोडं जास्त घ्यायचंय, दोन्ही समान समान घे. हा मिडल जो आहे ना, दीदी फर्स्ट वाली लाईन ती बरोबर आहे. काय बरोबर एवढं नाही वाटत आहे. डेकोरेशन बडबड जास्त महालक्ष्मीचं बघतो मी. बडबड करते पप्पा पण. म्हटलं मला वेळ दुकान होतं. काम इथे दीदीच करते. रात्री ये ना, ते म्हणजे बसून रात्री राहते. ते 11 वाजता घरी यायला दीदी काम करते ते मी दाखवते. असं सेम डेकोरेशन आपण करतोय तसं. मी आदल्या दिवशी पोहोचणार आहे, माझ्याकडे पण तेच करायचंय म्हणे. फक्त दीदीच इथे काम करते, बाकी सगळे इथे बडबड करायला आणि टाइमपास करायला आले. हेतू का कुछ अलग डेकोरेशन चालू आहे. हेतू कसलं डेकोरेशन करतोय? हा राक्षस पण उभा करतो. हा, गणपती बाप्पा राक्षसला मारतोय असं दाखवणार आहे का तू? हे तुला खरंच असं वाटत असेल आपण असं केलंय ना, त्याने डोकं लावलं. हा, मागे कसं जाईल मम्मी? तेवढाच. मागे कसं जाईल? अगं म्हणजे असं असा पडल्यासारखं नाही वाटत ना, असं तेरा क्या आहे रे? नाही एवढं ठीक आहे ना. वरती नको घेऊ, पुट्ट्याच्या साईजने घे मम्मी. काय झालं? नाही थोडी खालीच राहू दे मम्मी. मी आपण करणार. तुम्हाला हे एवढं बघून तर समजलंच असेल की आम्ही कसलं डेकोरेशन करतोय. तर आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं डेकोरेशन करतोय. आणि हे तुझं काय चाललंय इकडे? हे तू तर बुधाचं डेकोरेशन करणार होतास. आता वरचा चेहरा काही छोटा वाटतो का? तुमचं काय मत आहे? काय मत आहे तुमचं? एवढा मोठा चेहरा मी शोधून मी ठाण्यावरून घेतलेलाच नाहीये हा. मी तुळजापूरला गेली होती, तिथे मला मिळाला हा आणि खूप छान मिळाला, त्यामुळे मी तिकडून घेतलाय हा. आणि आता तरी पण पप्पांचं असं म्हणणं आहे की छोटा होता. तेरा क्या म्हणणं आहे? तुझं काय म्हणणं आहे? बरोबर आहे ना? बरोबर आहे. मग काकाला सांग बरोबर आहे. ऐका हे तू बघा काय बोलतोय. मोठे आल्यावरती मी ठाण्यात घर घेणार आहे. घर घेणार? बंगला, डायरेक्ट बंगला. तिला शेफ म्हणून बोलव. चांगलं बोल ना. मग स्वाद किचन मध्ये कशी शॉर्मा बर्गर बनवतेस? त्यांचा मध्ये स्नॅक्स टाइम झालाय. ते बघ पप्पा बघा कुठे जाऊन खात आहेत, टेबलाच्या खाली. आता हिने इथं संपवलंय आणि पप्पांकडे मागते. हे तू तुझं पटापट संपव, नाही तर काकी मागेल. हा, तीनच राहिले. बाकी साईडनी बघण्यासाठी मला तुम्ही थोडस साईडला झाला तरच दिसणार ना. वाव, बरोबर ना? जस्ट लुकिंग लाईक वाव. हा मम्मी तुझ्या इथलं दिसतच नाही. हा बरोबर आहे. डेकोरेशन करताना फक्त हे घेऊनच उभी.
इथे बघा गोष्ट. आणि मी आणि आरुष इकडे हे बनवतोय जे मिडलचा पार्ट असतो ना, ज्वेलरी वगैरे ठेवतात तो बनवतोय. आणि हा तू काय करतोय रे? हे जे ग्रीन ज्वेलरीसाठी बनवलंय ना, त्याच्यावरती मम्मी हा वाला स्टेपलर मारत होती पण बसत नाहीये. तर आता सेफ्टी पिन लावून बघतोय. असं वाटतंय की सेफ्टी पिनने होईल. सेफ्टी पिनने काम झालेलं आहे आणि हे लागलेलं आहे. आता ह्याच्यावरती ज्वेलरी लावायची. आणि वाजलेत किती वाजलेत ते 1:45 वाजत आलेत. आणि आम्ही परवा बाप्पा येणार आहे आणि आज 26 ऑगस्ट आहे आणि आम्ही आज डेकोरेशन करतोय. स्टार्ट केलंय म्हणजे आम्ही आज स्टार्ट केलंय आणि आजच आमचं होणार आहे पूर्ण. 2 वाजायला आलेत आणि डेकोरेशन करता करता मला आणि वैशूला एक रील आठवली. तर ती आम्ही केलेली आहे आणि उद्या इंस्टाग्रामवरती येईल. म्हणजे हा व्लॉग यायच्या आधीच ती आलेली असेल. थोडी कॉमेडी आहे पण ठीक आहे. यावेळेस मम्मीनी यावेळेस कॉन्ट्रॅक्ट घेतलंय. दरवर्षी मी, वैशू, आरुष आणि हेतू आम्ही 4 जणच करत असतो डेकोरेशन. यावेळेस मम्मीनी थोडा हातभार लावलेला आहे. काय बोलायचंय तुला? हे जमलंच नसतं ना यांना, मलाच करायला लागणार ना, मग काय करणार. जमलं नसतं नाही आम्हाला. आम्ही केलं असतं ना 4घांनी तर जमलं पण असतं आम्हाला. पण वेळ नव्हता ना एवढा. आता एवढा पटापट आता हे बाईचं काम आहे ना. इथे पिना लावला की तुझं लग्न झालंय, तुला माहिती साडी कशी नेसवायची. पिना वगैरे खाली आहेत का? नाही काय. पिसारा रेडी झाला आहे आणि हा मागे लावणार आहे आम्ही. आणि किती वाजले? 3:45 झालेत. आणि आता आमचं हे झालंय. ह्याला जास्त वेळ गेला. मम्मीचं देवी रेडी करून कधीच झाली होती, देवीचं सगळं साडी वगैरे. ह्याला जास्त वेळ गेला. आता हे आम्ही लावतो तिथे मागे, बघू कसं लावताय त्या. 4 वाजायला आले सकाळचे, पहाटेचे. आणि आमचं डेकोरेशन आता डन झालेलं आहे. अजून थोडंफार लाईट्स वगैरे जे काय असेल ते आता उद्या पप्पा करतील. मग फायनल लुक मी दाखवेन तुम्हाला. आज हरतालिका आहे तर मम्मीची पूजा आहे. मम्मी अशी घरीच पूजा मांडते. पहिला मम्मी जायची मंदिरात पूजा करायला, पण आता ती घरीच अशी पूजा करायला लागली छान अशी. आणि हे झाल्याच्या नंतर पप्पा आणि मी जाणार आहे. उघड दरवाजा. डेकोरेशनचं थोडंसं बाकी आहे, ते करायला जाणार आहे आम्ही आमच्या जुन्या घरी. जे महालक्ष्मीचं डेकोरेशन करायचं होतं आम्हाला बॅकग्राऊंड, ते आम्ही काल रात्री रेडी केलंय, झालंय पूर्ण. पप्पा इथे लाईट्स वगैरे बघतायत, चेक करतात आणि लाईट्स लावणार आहेत. आणि पप्पा असं म्हणतायत की हे दिसेल, हे जे लाकूड आहे ते दिसणार. हां, तर मला असं वाटतं की नाही दिसणार, कारण बाप्पाची मूर्ती येणार आहे इकडे, त्यामुळे नाही दिसणार. पण तरी पण अरे यार, बोलवचनगिरी काय. आई बघा, आई हाय हाय कर. व्लॉग आहे, व्लॉग. तर त्यांनी मला सांगितलं की हा पेपर इथे लावून टाक म्हणून. तर मी लावते, पण मला असं वाटतं की नाही दिसणार. पण मी लावते. लाव ना. इथे टेबलला कपडा लावतायत. आणि आमची महालक्ष्मी. लाईट्स लावून झाल्या आहेत. इथे ही लाईट लावली आहे, पण ते सारखे चेंज होत आहेत. मी आणि पप्पाने दोघांनी पण खूप ट्राय केलं एक लाईट ठेवण्यासाठी, एक कलर ठेवण्यासाठी, पण ते नाहीच होते कारण खूप जुनं झाल्यात लाईट्स. ते झालेत. आता हा व्लॉग कदाचित मी इथेच एंड करेन आणि मग उद्या तुम्हाला दाखवेन बाप्पाचं आगमन झाल्यानंतर नवीन व्लॉगमध्ये की बाप्पा बसल्याच्या नंतर कसं दिसतंय डेकोरेशन.